नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रीरंग लाळे, सोलापूर. कोरोना 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 इरिटेट झालं आहे, मलाही चांगलं माहिती आहे ते. परंतु तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधली आकडेवारी तुमच्यासमोर असावी, जिचा तुमच्या जीवाशी, तुमच्या कुटुंबाच्या जीवाशी संबंध आहे, ती तुमच्यासमोर मांडावी म्हणून एक 5 मिनिटासाठी फक्त तुमच्यासमोर आलो आहे. इरिटेट न होता ऐका. केंद्र शासनाचं धोरण असो किंवा राज्य शासनाचं धोरण असो, एका आरोग्य विभागातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याशी बोलताना मला असं समजलं की लसीकरण हे ज्या त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात होतं आहे. मित्रांनो, हे धोरण कुणाचं आहे मला माहीत नाही, ते केंद्राचं असो राज्याचं असो, हे लोकसंख्येप्रमाणे लसीकरण आहे हे शुद्ध थोतांड आहे. कसं थोतांड आहे? आकडेवारी सहित सांगतो. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख आहे, मिळालेली लस आहे 11 लाख, टक्केवारी आहे 29%. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या आहे 94 लाख, मिळालेली लस आहे 26 लाख, टक्केवारी आहे 28%. सांगलीची लोकसंख्या आहे 28 लाख, मिळालेली लस आहे 6 लाख, टक्केवारी आहे 24%. साताऱ्याची लोकसंख्या आहे 30 लाख, मिळालेली लस आहे 7%, टक्केवारी आहे 23%. आणि आता सोलापूरची लोकसंख्या बघा, लोकसंख्या आहे 43 लाख, लस मिळाली आहे 4.93% आणि टक्केवारी आहे फक्त 11.41% लोकांना लसीकरण झालं. ही पुणे विभागातली सगळ्यात कमी लोकसंख्या आहे. हे तुमच्या निदर्शनाला असावं, कारण लसीकरण नसल्यामुळं अनेक लोकांचे जीव जात आहेत. त्यासाठी आकडेवारी तुम्हाला कळावी म्हणून ही आकडेवारी मांडली. तुम्ही त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करणं गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्येच घेऊन आलो आहे की आता दुसरी लाट संपल्यानंतर तिसरी लाट येणार आहे, ती राज्यात देशात हे त्या ठिकाणी अनुमान वर्तवलं जातं आहे. आणि त्याच वेळेस अनेक ठिकाणी, उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातल्या मंचरसारख्या गावामध्ये सुद्धा तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांच्या हॉस्पिटलची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. आणि अजून सोलापूर जिल्ह्यात आपण दुसऱ्या लाटेसाठीचीच तयारी आणि दुसऱ्या लाटेतूनच बाहेर येतोय. हे किती गंभीर आहे हे तुम्ही बघणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या लाटेचं नियोजन आणि तयारी ही तात्काळ होणं आणि त्यासाठी तुम्ही त्यांना प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे, म्हणून हे समोर मांडलं. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की ह्या वेळेस लोकप्रतिनिधी जे आहेत, ते 2 खासदार, 11 आमदार आणि वेगवेगळे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी काय कामगिरी केली हे बघितलं पाहिजे. ज्या काळामध्ये आपल्या खासदार महोदयांनी त्यांच्या मठालाच कोविड सेंटर करणं गरजेचं आहे, अशा कालावधीमध्ये खासदार साहेब मठातून बाहेर येत नाही आहेत, लोकांची काळजी घेत नाही आहेत, रेमडेसिवीरचा, ऑक्सिजनचा, लसींचा पुरवठा किती आहे हे सुद्धा पाहत नाही आहेत. हे गंभीर बाब आहे. त्या संदर्भात खासदार साहेबांनी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे. पालकमंत्र्यांच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यानं आता जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहे त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत दुसऱ्या लाटेचं चोख नियोजन आणि तिसऱ्या लाटेची मजबूत तयारी केली पाहिजे. त्यासाठी पालकमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जिल्ह्याकडे प्रचंड त्या ठिकाणी दुर्लक्ष होतंय. कसं दुर्लक्ष होत आहे ते स्पष्ट सांगतो. ज्यावेळेस कोविड सेंटर करणं गरजेचं होतं त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याला पुरेशी कोविड सेंटर झाली नाहीत. त्याच्यानंतर ज्यावेळेस रेमडेसिवीर चालू होती त्यावेळेस रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं होतं. त्यावेळेस अनेक जिल्ह्यांनी आपली रेमडेसिवीर पुरवली. आपले लोकप्रतिनिधी, आपले अधिकारी काहीही बोलले नाहीत. ज्यावेळेस ऑक्सिजनचा पुरवठा सगळ्या राज्यभर कमी होता, सोलापूरलाही कमी होता, त्यावेळेस आपल्या अधिकाऱ्यांनी आणि आपल्या हक्काच्या पालकमंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी भांडून ऑक्सिजन आणला नाही. विना ऑक्सिजनच्या कितीतरी हॉस्पिटलची त्या ठिकाणी त्रास झाला आणि कितीतरी आपल्याच नातेवाईक, आपलेच कुटुंबीय त्या ठिकाणी दगावले गेले. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ही प्रत्येक वेळेस अशी सोलापूरची दयनीय अवस्था का होते याचा विचार केला नाही का? तुमचे ऑक्सिजन पळवला जातो, सगळ्यात कमी विभागामध्ये लस तुम्हाला मिळाली जाते, सगळ्यात कमी टक्केवारी तुमची असते लसीकरणाची, आणि त्याच वेळेस मृत्यूदर मात्र सगळ्यात जास्त असतो आणि तरीही तुम्ही विचार करत नाही. तुमचं लसी पळवल्या, तुमचं ऑक्सिजन पळवला, तुमचं उजनी धरणातलं पाणीसुद्धा पळवलं, तरीसुद्धा तुम्ही शांत आहात. त्याच्यामुळं खरंच सोलापूर जिल्ह्यानं त्या ठिकाणी अभिमान घाण ठेवलाय का काय, अशा प्रकारची परिस्थिती. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सत्ताधारीकडून दुर्लक्ष होत आहे. 1-2 मिनिटं मान्य केलं, विरोधकांनी तरी त्याला जाब विचारणं गरजेचं आहे.
विरोधक अक्षरशः अशी परिस्थिती वाटते की विरोधक गंमत म्हणून आंदोलन करतात की काय. अहो, गांभीर्यानं आंदोलन करणं, गांभीर्यानं हे सगळे विषय हाताळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा काळात जर तुम्ही सगळे सत्ताधारी आणि विरोधक जर लोकांच्या समोर उभे नसाल तर काय लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा उपयोग आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्युकरमायकोसिस मोठ्या प्रमाणावर वाढतोय. आता मी सहज इंस्टाग्राम चालताना सांगलीच्या जयंत पाटील साहेबांनी, कॅबिनेट मिनिस्टरनी, त्यांच्या इंस्टाग्रामवर कोणते कोणत्या हॉस्पिटलमध्ये याचे उपचार चालू आहे, कुठे किती म्हणजे कोणते खाजगी आहेत आणि कोणते सरकारी विनामूल्य उपचार करणारे आहेत, ह्याची लिस्ट दिली आहे. आता मला लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी एक 10 हॉस्पिटलची लिस्ट द्यावी की ज्याच्यामध्ये म्युकरमायकोसिसची त्या ठिकाणी उपचार चालू आहेत, मग ते फ्री असतील किंवा शुल्क घेऊन असतील. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एम्फोटेरिसिन बी नावाचं जे इंजेक्शन आहे ते म्युकरमायकोसिससाठी फार महत्त्वाचं आहे. त्याचा तुटवडा व्हायला लागला आहे. रेमडिसिव्हिर सारखी ह्याची परिस्थिती होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिल्ह्यावर आणि जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळं कुणी ऑक्सिजन पळवला, पुन्हा लसीकरण कमी झालं, इंजेक्शन मिळाना गेले, कुणी काही जाबच विचारायला तयार नाही आहे. त्यामुळं आता मी जाब विचारणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते नक्की कराल अशी मला अपेक्षित आहे. दुसरी शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो मित्रांनो, की सोलापूर जिल्हा हा देशाच्या आधी स्वातंत्र्य झालेला जिल्हा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आपला स्वतःचा एक आपल्याला अभिमान आहे आणि तो अभिमान जर मी घाण टाकणार असू तर हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही जाब विचारणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगतो, अन्याय करणाऱ्यासोबत अन्याय सहन करणाराही तेवढाच जबाबदार आहे. जय हिंद.